युद्धजन्य परिस्थितीमध्ये रक्ताची कमतरता पडू नये याकरिता उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे रक्तदान शिबिर। सध्या देशावर आलेले संकट म्हणजेच भारत पाकिस्तानचे जे युद्ध सुरू झाले आहे त्यामध्ये सैनिक जखमी झाले तर त्या रक्तांना आवश्यकता लागेल तर ते रक्त कमी पडू नये याकरिता उद्धव ठाकरे यांनी देशभर आपल्या शिवसैनिकांना रक्तदान करण्याचे आवाहन केले आहे। त्याच अनुषंगाने आज डोंबिवलीतील ठाणे जिल्हा प्रमुख दीपेश म्हात्रे यांच्या नेतृत्वाखाली भव्य असे रक्तदान शिबिर डोंबिवलीत करण्यात आले। यामध्ये सकाळपासूनच शिवसैनिकांनी चांगला प्रतिसाद दिला। रिपोर्ट डोंबिवली फास्ट। आज खरं तर आम्हाला या देशावर या 2 दिवसापासून जे आक्रमण केले पाकिस्तानने त्यानंतर सर्व या देशातील जनता त्रस्त होती आणि त्याच उद्देशाने आपल्या देशातील तिन्ही दलाचे सैनिक कमांडर सगळ्यांनी आक्रमकपणे पाकिस्तानवर ज्या पद्धतीने अतिक्रमण केले म्हणजे हल्ला केलाय त्यामुळे आम्ही सगळेजण कुठेतरी शिवसैनिकांना बळ देण्यासाठी जिल्हा प्रमुख दीपेशजी म्हात्रे साहेब यांच्या आदेशानुसार आजच्या या शहरामध्ये भव्य दिव्य असं रक्तदान शिबिराचं आयोजन केलेलं आहे। आणि या आयोजनामध्ये सर्व डोंबिवलीतील सर्व म्हणजे आमचे पदाधिकारीच नव्हे तर नागरिक महिला आघाडी आणि इतर महिला सगळ्यांनी चांगल्या प्रकारे संवाद साधून आमच्याशी रक्तदान शिबिर रक्त देण्याचा देशासाठी एक प्रयत्न केलाय। आनंद होतोय। आज मातृदिन आहे आणि सर्वप्रथम मी मातृदिनाच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा देतो आणि मातृदिनाच्या निमित्त दिवशी आज मला रक्तदान करायला मिळालंय। मी याचं खूप मला भाग्य समजतो कारण की असं की आज तुम्ही देशाची परिस्थिती बघताय की भारत आणि पाकिस्तानचं जे युद्ध चालू आहे आणि युद्धात आपले लाखो असे सैनिक तिथे आपल्या या भारत भूमीसाठी या भारत मातेसाठी म्हणजे आपल्या आईसाठी झगडत आहेत, आपलं रक्त सांडत आहेत आणि ह्या त्यांच्या या युद्धाच्या येतात मला जो रक्तदानाच्या मार्फत जो खारीचा वाटा उचलायला मिळालाय तो आमचे पक्षप्रमुख सन्माननीय उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी जो काय आदेश दिला की बाबा ह्या युद्धजनक परिस्थितीमध्ये आपण आपापल्या विभागात आपल्या शहरात एक छोटासा उपक्रम राबवा आणि त्या आदेशाचं पालन करून आमचे सर्वांचे लाडके असे कल्याण जिल्हा प्रमुख सन्माननीय दीपेशजी म्हात्रे साहेब यांनी आमच्या शहर प्रमुखांना आदेश दिले आणि त्या आदेशानंतर आज या डोंबिवली शहरात भव्य दिव्य असं हे रक्तदान शिबिर होत आहे आणि या रक्तदान हेच खरं श्रेष्ठदान आहे। परंतु आज हिंदुस्थान पाकिस्तानच्या बॉर्डरवरती आज जो युद्ध चाललेलं आहे या युद्धाच्या दरम्यान बरेचसे आपल्या नौजवानांचं बलिदान झालेलं आहे। या बलिदानासमोर आजचं हे रक्तदान शिबिर आमचे जिल्हा प्रमुख आदरणीय दीपेशजी पुंडलिक म्हात्रे यांच्या आदेशानुसार आज ही रक्तदान शिबिर आम्ही आयोजित करण्याबद्दल आज जो आमचा जो रक्तदानाचा जो आम्ही हे दिलेलं आहे ते खरोखरच त्या नौजवानांच्या बलिदानासमोर आमचं हे रक्तदान काहीच नाहीये। तर आमच्या या उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमचे पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेब व आदित्य ठाकरे साहेब यांच्या आदेशानुसार पूर्ण महाराष्ट्रामध्ये येत्या काळामध्ये युद्धाच्या पार्श्वभूमीवर रक्तदान घेण्याचं आमच्या पक्षाकडनं सांगण्यात आलं होतं। त्या निमित्तानं आज डोंबिवली शहर शाखेमध्ये आमचे शहर प्रमुख प्रकाशजी तेलगोटे असतील आमचे सर्व पदाधिकारी इथे उपस्थित आहेत, महिला आघाडी असेल यांच्या माध्यमातून आज रक्तदान शिबिर घेण्यात आलेलं आहे। आणि शिवसेनेची ही परंपरा राहिलेली आहे। 1999चं देखील युद्ध झालं होतं त्या युद्धामध्ये युद्ध सुरू असताना देखील शिवसेनेच्या माध्यमातून माननीय बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली एक रक्तदान शिबिर महाराष्ट्रात झालं होतं आणि जे सैन्य लढत असतं त्यांच्यासाठी रक्त पुरवण्याचं काम महाराष्ट्रातून शिवसेना या पक्षाकडनं झालं होतं। तीच परंपरा पुढे चालू ठेवत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाकडनं आज रक्तदान शिबिर घेण्यात आलेलं आहे आणि हे शिबिर पूर्ण महाराष्ट्रभर सुरू आहे आणि पूर्ण महाराष्ट्रामधून मोठ्या प्रमाणात रक्तदान होईल अशी अपेक्षा आम्हाला आहे।